काल तुम्ही माझ्या दक्षला रुक्मिणीच्या रूपात पाहिलं आणि एवढ्या तुमच्या गोड कमेंट्स, बापरे. सगळ्यांचे मनापासून थँक्यू. आधी तर संडेला आषाढी एकादशी आली, त्यामुळं ना सॅटर्डेला शौर्याच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं, म्हणूनच ना मी त्याला वारकऱ्याच्या रूपामध्ये छान असं रेडी केलं आणि सकाळी हा थोडासा व्हिडिओ क्लिक केला. त्यानंतर तो स्कूलला गेला. टिफिन मध्ये ना त्याला मी खिचडी दिली होती. स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर घरातल्या बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्या. तोपर्यंत गावातल्या झेडपीच्या स्कूलची ही छान अशी दिंडी निघाली होती. त्यांच्याकडे पाहून ना खरंच वारकरी आहेत असं वाटत होतं, कारण एवढे ते गोड दिसत होते की वासच. आणि मुली तर एवढ्या गोड दिसत होत्या ना, छोट्याशा त्या नऊवारी साड्या, त्यांची ज्वेलरी आणि तो मेकअप आणि तो थाटमाट, खरंच एवढ्या गोड दिसत होत्या की बासच. तोपर्यंत शौर्य सुद्धा स्कूल मधून आला आणि तो खूपच जास्त दमला होता, कारण त्याच्या स्कूलमध्ये ना त्याने डान्स घेतला होता आणि ना 4 ते 5 दिवसापासून त्याची घरी प्रॅक्टिस चालू होती बिना सॉन्गची. कारण सॉन्ग मला माहितच नव्हतं तो सांगायचा का विठ्ठलाचं सॉन्ग आहे. आता युट्यूब वरती जाऊन सर्च पण करायचा की विठ्ठलाचं सॉन्ग. आता तुम्ही सांगा, सर्च केल्यावरती किती सॉन्ग येतात. मला सुद्धा समजत नव्हतं की नेमकं सॉन्ग कुठला आहे, पण एवढी बिना सॉन्गची प्रॅक्टिस केली होती. ग्रुपवरती जेव्हा त्यांचा व्हिडिओ आला ना, तेव्हा समजलं की अरे सॉन्ग तर हे आहे. त्याच्यानंतर ना त्याचा ड्रेस वगैरे काढला. इथे मी पिनअप करून दिलं होतं, कारण की डान्स करताना ना ते निघले नाही पाहिजे यासाठी. चला तर मग असा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या एका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.